लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनानं जाणीवपूर्वक डोळेझाजा केल्याचा आरोप करत आज शिक्षण क्षेत्र अक्षरशः रस्त्यावर उतरल्यानं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठं वातावरण तापलं। कन्या प्रशालेपासून सुरू झालेल्या शिक्षक शिक्षकेतर समन्वय महासंघाच्या महामोर्चानं आज जिल्हा प्रशासनाला धडकी भरवली। हजारोंच्या संख्येनं जमलेल्या शिक्षकांनी हक्क मिळालाच पाहिजे, न्याय हवा, आता हवा अशा घोषणांनी आकाश दणाणून सोडलं। मोर्चात सर्वात मोठी मागणी टीईटी निर्णयावर तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाची चेतावणी। सोबतच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा, सर्व शिक्षकांसाठी वैद्यकीय कॅशलेस योजना तात्काळ लागू करा, शिक्षक सेवक योजना रद्द करा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती सुरू करा आणि ऑनलाईन उपक्रमांचा तात्काळ बंद करा। या सर्व मागण्यांवर शिक्षक प्रशासनाला थेट जबाबदार धरत आहेत। मूळ नियुक्तीच्या तारखेपासून मिळणारे लाभ शिक्षकांना द्यावेत, या दीर्घकाळ प्रलंबित मागणीवरही आज शिक्षकांनी प्रशासनाला कडाडून जाब विचारला। जिल्ह्यातील महिला शिक्षकांचाही मोठा सहभाग असल्याने हा मोर्चा अधिक आक्रमक, संघटित आणि दबाव निर्माण करणारा ठरला। शिक्षकांच्या या एकदिलाने झालेल्या उठावानं सरकारला आता निर्णय घ्यावाच लागेल, असा स्पष्ट संदेश आजच्या मोर्चातून देण्यात आलाय। परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं आजचा हा महामोर्चा आयोजित केलेला आहे। एकूण शासनाच्या टीएटी धोरण असो, संच मान्यताचं धोरण असो किंवा पदभरती धोरण असो, या सर्व धोरणाच्या बाबतीत शासनाचे धोरण हे गळचेपी असून पूर्णपणे हे एकतर्फी निर्णय घेणार आहे। टीएटीच्या बाबतीत शासनानं 13/2/2013 रोजी हा निर्णय दिला होता की नवीन भरती संबंधी टीएटी असणं आवश्यक आहे, पण त्या अनुषंगानं सर्व शासन स्तरावर निर्णयाची अंमलबजावणी झाली। पण कालच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टीएटी ही सर्व शिक्षकांना लागू करा असा जो चुकीचा अर्थ काढून शासनाने परिपत्रक काढले, त्याविरोधात सर्व शिक्षक संघटना म्हणजे आक्रमक झाल्या असून त्यांना हा निर्णय रद्द करावा। 13/2/13 पूर्वी लागलेल्या सर्व शिक्षकांना टीएटी लागू करू नये, त्यांना सर्व सुविधा व सर्व म्हणजे योजनांचा लाभ द्यावा। त्याचबरोबर 15 मार्च 2024ची संच मान्यतेविषयी शासनाचं जे धोरण आहे, त्या धोरणामध्ये पण सरकारनं वेळोवेळी केलेल्या बदलाची अंतर्भूत न केल्यामुळे सर्व शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती झाली आहे आणि मराठी शाळा बंद होण्याची शक्यता असल्यामुळं याविषयी शिक्षक संघटना ह्या आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहेत। पाहायला गेलं तर टीईटीचा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे। 2009ला शासनानं ज्यावेळेस RT ॲक्ट लागू केला आणि महाराष्ट्र शासनानं 2011ला याची अंमलबजावणी सुरू केली, त्याच वेळेस टीएटी असणं अनिवार्य होतं। पण ते कोणासाठी होतं अनिवार्य? की ज्यांची नवीन नियुक्ती होणार आहे त्यांच्यासाठी। पण सरकारच्या त्या धोरणामध्ये मध्येच काहीतरी आमूलाग्र बदल केला आणि सर्व शिक्षकांना लागू केली, ती अन्यायकारक आहे। आज सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने, समन्वयाच्या वतीने हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। आज जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत आणि सर्व शिक्षक हे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जातात। यामध्ये शासनाकडून ज्या 2013 नंतर जे लागलेले आहेत त्यांच्यासाठी CET कंपल्सरी आहे, परंतु जे आतापर्यंत पूर्वीचे लागलेले आहेत अशांसाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने TET कंपल्सरी केलेली आहे आणि त्यामुळं शिक्षकांच्या मनामध्ये खूप मोठा असंतोष आहे आणि त्या असंतोषामुळं या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिक्षक जमलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी खाजगी आणि जिल्हा परिषद ह्या दोन्ही क्षेत्रातले शिक्षक आहेत, मग ती संच मान्यता असेल, विद्यार्थी संख्या असेल आणि ह्या संच मान्यतेमुळे सुद्धा विद्यार्थ्यांचं पण नुकसान होणार आहे, कारण त्यांना आवश्यक असणारा शिक्षक आता मिळणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान आहे। आणि ह्या मोर्चाचा दखल शासना जर नाही घेतली तर भविष्यामध्ये विद्यार्थीसुद्धा अशा प्रकारचे पालक आणि विद्यार्थीसुद्धा मोर्चे काढतील। आणि दुसरी एक या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की शासनाने 2005 पूर्वी नियुक्त असणारे जे कर्मचारी आहेत आमचे खाजगी संस्थेतील बांधव, ह्या बांधवावर खूप मोठा अन्याय केलेला आहे। जिल्हा परिषदचा शिक्षक असेल त्याची 2005 पूर्वी साधी जाहिरात जरी असेल तर त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि आमचे बांधव 90 पासून 95 पासून 2000 पासून शाळेवर कार्यरत आहेत, काही टप्पा अनुदानावर आहेत, परंतु अशा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही। माननीय
माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं की या 2005 पूर्वीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न आम्ही सोडवू, परंतु आणखी पण सोडवलेला नाही. आमची शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला भेदभाव करू नका, जिल्हा परिषद वेगळे आणि खाजगी वेगळे असं करू नये, कारण आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखी सवलत देऊन आमचा सुद्धा हा प्रश्न 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवा, या ठिकाणी मी एकच मागणी करतो. सगळ्या शिक्षक संघटनांच्या समन्वयातून आज हा शिक्षकांचा जो आक्रोश आपण पाहत आहोत, हा आक्रोश आहे. आमची मागणी अशी आहे की TET परीक्षेचा जो निर्णय आहे त्याची पुनर्विचार याचिका दाखल झालेली पाहिजे. त्या TET निर्णयाचा योग्य अर्थ समजून न घेता ज्या कारवाया सुरू झालेल्या आहेत त्या तात्काळ बंद झाल्या पाहिजेत. शिक्षण भरती जी बंद आहे ती शिक्षण भरती सुरू झाली पाहिजे. 10, 20, 30 लाभांची आश्वासित लाभांची जी योजना आहे ती शिक्षकांना लागू झाली पाहिजे. एकूणच मराठी शाळा, खाजगी शाळा, सरकारी शाळा बंद करण्याचं षडयंत्र या राज्यामध्ये जे पद्धतशीरपणानं षडयंत्रपूर्वक चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. एका बाजूला त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून म्हणायचं की आम्ही त्या लेकरांपर्यंत सगळं व्यावसायिक कौशल्य वगैरे NEPच्या माध्यमातून पोहोचवायचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला अनेक शाळा अशा आहेत की जिथं शिक्षकच नाहीत, म्हणजे शिक्षकांशिवाय शाळा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं, मराठी शाळा बंद करायच्या, अशा प्रकारचं एक षडयंत्र या राज्यात अतिशय पद्धतशीरपणानं सुरू आहे. या षडयंत्राच्या विरोधामध्ये जाब विचारण्यासाठी ही सगळी शिक्षक मंडळी आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना आंदोलन करण्याचा जो संविधानिक अधिकार आहे, आज आम्ही पाहतोय की आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचं 1 दिवसाचं वेतन कपात करू अशा प्रकारचे आदेश एका दिवसात या सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. आणि शिक्षकांची मुस्कटदाबी करून त्यांच्या न्याय हक्कांचं आंदोलन सरकारला दडपता येणार नाही. म्हणून हा शिक्षकांच्या एकजुटीचा, शिक्षकांच्या समन्वयाचा, शिक्षकांचा हा एकत्रित आवाज आहे. आणि सरकारला आमचा इशारा आहे की तुम्ही या म्हणजे ही जी माणसं आहेत, जी पाठीवर हात देऊन लढ म्हणणारी माणसं आहेत, ही लढणारी माणसं आहेत आणि लढायला शिकवणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मुस्कटदाबीला आम्ही घाबरणारे नाहीत आणि हा आमच्या न्याय हक्काचा आवाज निश्चितपणाने बुलंद होणार आहे, हा विश्वास या ठिकाणी बाळगतो. थांबतो. धन्यवाद.